2019 साली इंटरनेटवरती अमेरिकेच्या नागरिकांनी एका कॅम्पेनला सुरुवात केली ज्याचं नाव होतं स्टॉर्म एरिया 51 दे कांट स्टॉप ऑल ऑफ अस. हळूहळू अनेक लोक या कॅम्पेनसोबत ऑनलाईन जॉईन होत गेले. बघता बघता काही महिन्यात 15 लाख लोक या कॅम्पेनशी जोडले गेले. 20 जुलै 2019चा दिवस नक्की झाला. ठरलं की त्या दिवशी सर्वांनी एरिया 51 मध्ये सकाळी 3 वाजता जायचं आणि तिथे नक्की काय रहस्य आहे हे जाणून घ्यायचं. तशी तयारीसुद्धा सुरू झाली. मीडियाने सुद्धा या घटनेला प्रसिद्धी दिली. पण ही गोष्ट जेव्हा अमेरिकन सरकारला कळली तेव्हा त्यांनी नागरिकांना जवळजवळ धमकीच दिली की जर कोणी तिथे शिरण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्यासाठी चांगलं ठरणार नाही. होणाऱ्या परिणामांचे जबाबदार ते स्वतः असतील. आणि असं करत ते कॅम्पेन टळलं. या घटनेमुळे एक नाव पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आलं, एरिया 51. एलियन्सच्या बाबतीत आपल्याला नेहमीच प्रश्न पडत आलेत. एलियन्सबाबत प्रचंड कुतूहल आपल्याला पाहायला मिळतं. अनेकांना वाटतं की एलियन्स खरंच अस्तित्वात आहे, तर अनेक जण याला केवळ अफवा असं म्हणतात. पण जर या फक्त अफवा असतील तर मग अमेरिकी सरकारने एरिया 51 या जागेला इतकं गुप्त का ठेवलंय? त्या जागेचं रहस्य नक्की काय आहे हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं लगावबत्तीवर. एरिया 51 हे अमेरिकेतल्या नेवाडा राज्यात एक गुप्त ठिकाण आहे जे मागच्या 12 वर्षांपर्यंत अस्तित्वात आहे. हेच अमेरिकी सरकारने मान्य केलं नव्हतं. म्हणायला हे एक फक्त मिलिटरी एअरबेस आहे जिथे लढाऊ विमानांचं टेस्टिंग केलं जातं. पण खरंच असंच आहे का की काहीतरी रहस्य अमेरिका जगापासून लपवून ठेवतंय याचा अंदाज कोणालाच नाहीये. इथे अशा काही घटनाही घडलेल्या आहेत ज्यामुळे शंकेची पाल चुकते. 8 जुलै 1947 साली अमेरिकेत रॉसवेल डेली रेकॉर्ड नावाच्या एका पेपरमध्ये एक बातमी छापून आली की न्यू मेक्सिको या ठिकाणी एक UFO क्रॅश झाला आहे. लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा तर होत होतीच, पण चर्चेला उधाण तेव्हा आलं जेव्हा या घटनेच्या ठिकाणी तपास करणाऱ्या मुख्य अधिकारी वॉल्टर हाऊस यांचा अचानकपणे मृत्यू झाला. मृत्यूचं कारण कधी स्पष्ट झालं नाही, पण काही दिवसांनी वॉल्टर यांच्या खाजगी सामानात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की त्या यानाचा तपास करताना त्या 2 शरीरं मिळाली. ती माणसांची नव्हती, ती कदाचित परग्रहवासियांची शरीरं होती. ही गोष्ट बाहेर कुणालाच कळली नाही पाहिजे असा आदेश वॉल्टर यांना सरकारतर्फे देण्यात आला होता. त्यांनी हेही लिहिलं की ती 2 शरीरं एरिया 51 या ठिकाणी पाठवण्यात आली असून वैज्ञानिक त्यांच्यावर प्रयोगसुद्धा करतायत. सगळीकडे जेव्हा चर्चा होऊ लागली तेव्हा सरकारने पुढे येऊन स्पष्ट केलं की वॉल्टर वगैरे सगळं काही खोटं आहे आणि हा कुठलाही UFO क्रॅश वगैरे नव्हता, तर फक्त एक मोठा पॅराशूट बलून फुटला होता आणि त्याचाच तपास चालला आहे. 1988 साली रशियाने सॅटेलाईटद्वारे एरिया 51 जागेचे काही फोटोज घेतले आणि मीडियाद्वारे सगळीकडे पसरवले. पहिल्यांदा जगासमोर या जागेचे फोटोज बाहेर आले. या जागेवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी BBCची एक टीम इथे पोहोचली होती. त्यांना बघताच अटक करण्यात आली आणि 24 तास कडक विचारपूस करण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर खात्री झाल्यावरच त्यांना सोडण्यात आलं. याखेरीज असे काही लोकही आहेत जे एरिया 51 मध्ये प्रत्यक्ष काम केलेलं असल्याचा दावा करतात. त्यातलाच बॉब लजार नावाचा एक व्यक्ती एरिया 51 मध्ये अनेक वर्ष काम केलं आहे असं म्हणतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एलियन्स आणि त्यांच्या UFOंवर अभ्यास केला जातो. तो इथल्या S4 विभागात काम करायचा. या विभागात त्या यानांना तपासून त्यांचे भाग वेगवेगळे करून त्यांच्यावर अभ्यास आणि विविध प्रयोग करून नोंदी ठेवल्या जातात. आणि विना इंधन ही याने इतका दूरवरचा प्रवास कसा काय करतात यावर संशोधन केलं जातं. बॉबने 89 साली या यानांचा पूर्ण अभ्यास केला होता आणि तेव्हाच एक गोष्ट नोंद केली होती की या यानांमध्ये एक विशिष्ट धातू वापरला आहे ज्याचं ॲटॉमिक मास 115 आहे. आश्चर्य म्हणजे हा धातू नेमका कोणता आहे हे त्यावेळेपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. म्हणजे या धातूचा पृथ्वीवर शोधच तोपर्यंत लागला नव्हता. पुढे 14 वर्षांनी 2003 साली या धातूचा अधिकृत शोध लागला. ओनुन पॅन्टियम असं या धातूचं नाव आहे. बॉबच्या अभ्यासानुसार हा धातू त्या यानातून एक अँटी ग्रॅव्हिटी इफेक्ट म्हणजेच ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध परिणाम करणारा एक इफेक्ट तयार करतो ज्यामुळे ही यानं उडू लागतात. बॉब लजारवर आणि त्याने केलेल्या दाव्यांवर डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे, बॉब लजार एरिया 51 अँड द फ्लाइंग सॉसर्स या नावाने. 2004 साली डॅन ब्युरिश नावाचा एक व्यक्ती समोर आला आणि त्यानेही असाच दावा केला की तोही आधी एरिया 51 मध्ये काम करत होता. तो वैद्यकीय विभागात काम करायचा आणि त्याने एलियन्सच्या शरीरातून त्यांचे व्हायरस काढले होते आणि जे रॉड नावाच्या एका एलियनसोबत कम्प्युटर लँग्वेजमध्ये संवाद सुद्धा साधला होता. बॉईड बुशमॅन नावाचे एक वरिष्ठ वैज्ञानिक 2014 मध्ये जेव्हा एरिया 51 मधून जाऊन आले होते तेव्हा त्यांनी याबाबत माहिती सांगितली की या ठिकाणी एलियन्स आहेत आणि त्यांच्यावर संशोधन चालू आहे आणि त्यांच्या यानांवर म्हणजेच UFOंवर सुद्धा अभ्यास केला जातोय. त्यांनी त्याच वेळी काही फोटो सुद्धा पब्लिक केले होते. या फोटोजनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. या प्रकरणापासून इंटरनेटवर एरिया 51 प्रसिद्ध झालंय. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे एरिया 51 नेहमीच चर्चेत राहिलंय. अनेक व्यक्तींनी, अमेरिकन रहिवाशांनी आणि काही मॅगझिन्सनी सुद्धा इथे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट अर्थात UFO बघितल्याचा दावा केला आहे. पण या गोष्टी कधीच त्यांना सिद्ध करता आल्या नाहीयेत.
एरिया 51मध्ये जर काहीच रहस्यमय नाही आहे तर मग प्रत्यक्ष अमेरिकन नागरिकांना सुद्धा या ठिकाणाबद्दल माहिती का नाही आहे? अमेरिकेत इतर कुठल्याही एअरबेसला प्रतिबंधित केलेलं नाही आहे किंबहुना त्यांना सामान्य जनतेपासून कधीच लपवलं गेलं नाही आहे. मग फक्त एरिया 51लाच का असं लपवलं गेलं सगळ्या जगापासून? अमेरिका जगापासून खरंच काहीतरी लपवतीये का? एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? या मोठ्या विश्वात आपण एकटेच आहोत का? असे अनेक प्रश्न आहेत, पण उत्तर एकही ठोस नाही आहे. तुमच्याकडे यावर काय उत्तर आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी लगावत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.